रामकृष्ण हरी माऊली. वारीतील सर्वात अलौकिक, अंगावर काटा आणणारा आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा क्षण म्हणजे रिंगण सोहळा. लाखो वारकऱ्यांचे डोळे एकाच दिशेने लागलेले असतात आणि आसमंतात पसरलेला असतो फक्त आणि फक्त भक्तीचा सुगंध. धावे रिंगणात स्वारीचा हा अश्व, टापांचा तो नाद घुमे सर्वत्र. पादुका भोवती घाली प्रदक्षिणा, भक्तीचा सोहळा दाटे सर्व मना. माऊली, रिंगणात धावणारा हा अश्व म्हणजे दुसरं काही नसून आपलं धावणारं मन आणि उधळणारी इंद्रिये आहेत. भगवद्गीतेत शरीराला रथ आणि मनाला अश्व म्हटलं आहे. हा पावन अश्व जेव्हा कोणत्याही स्वाराशिवाय किंवा चाबकाशिवाय माऊलींच्या पादुकांना प्रदक्षिणा घालण्यासाठी वेगाने धावतो, तेव्हा तो आपल्याला जीवनाचं सर्वात मोठं तत्त्वज्ञान शिकवतो की आपल्या उधळणाऱ्या मनाला आणि इंद्रियांना संतांच्या चरणांची आणि विचारांची शिस्त असायलाच हवी. 1832मध्ये श्रीमंत हैबतराव बाबा यांनी सुरू केलेल्या या सोहळ्याला अश्व धावून गेल्यानंतर वारकरी त्यांच्या टापांची धूळ कपाळावर लावतात आणि आपला सर्व अहंकार मातेत मिळून स्वतःला नम्र करणे हेच या रिंगणाचे खरे अधिष्ठान आहे. रामकृष्ण हरी.